तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगिंग चॅनलवरती. तर माझा मागचा जो व्हिडिओ होता, ब्लॉग होता, श्री स्वामी समर्थ मठातला, कोकणातला, त्याला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलात. कमेंट्सही छान आल्या, व्ह्यूजही छान आले, लाईक्सही आल्या आणि खूप लोकांनी मला भेटून सांगितलं की मस्त होता तो ब्लॉग करून. तर तसाच आज पुन्हा एक प्रयत्न करतो आहे. इथेच कल्याण पश्चिमेला एक आहे श्री स्वामी समर्थ मठ, मला तेजसने सांगितलं. तर आज असाच निवांत दिवस होता, म्हटलं रविवारचा आहे तर म्हटलं जाऊन येऊया. त्या हिशोबाने चाललो आहे. बघूया ब्लॉग कसा शूट होतो. तोपर्यंत स्टे ट्यून. अचानक भयानकच ठरलं आहे, अचानक भयानकच जायचं आहे. आमची ही ब्लॅक ब्युटी रेडी आहे. तेजसची गाडी घेऊन जाणार आहे आम्ही आज. बघूया. नेहमी एक्सपल्स असते, एक्सपल्स इथं उभी आहे, बघू शकता. तर आज आपण जाणार आहोत पल्सरवरती. पल्सर P150 मोस्ट म्हणजे एवढी रेअर लिमिटेड एडिशन आहे. तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही कुणालाही कॉन्टॅक्ट करू शकत नाही, कारण आम्हाला ती सध्या विकायची नाही आहे. प्लॅन होता विकायचा, पण सध्या मी ड्रॉप करतो. तर बघूया कसं काय होतं. स्टे ट्यून. नारळाचं झाड तोडलं की काय? कोणतं रे हे? कधीच तोडलं आहे. आमच्या बिल्डिंगचा परिसर. हां, मोठा पडत होता. अरे भरपूर. त्याला हे त्याच्यावर वीज पडली आहे. वीज पडली म्हणून तोडलं आहे. चाललो, तेजस गाडी चालवतो आहे. डोंट डिस्टर्ब. आणि हे ॲक्शन कॅमेराचं एक भारी रे, हातात आहे असं वाटत पण नाही ना. हे स्मूथ जातं. फार 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 हे आणखी म्युझिक टाकायला लागेल. जा माणसं. माईक कुठला आहे? हां, माईक इनबिल्ड आहे, नाही तर ब्लूटूथ कनेक्ट करायला लागेल. काकूंना घ्यायला पाहिजे. असा निष्काळजीपणे रस्ता ओलांडू नका. ते झेब्रा क्रॉसिंगवाल्याची व्हिडिओ दाखवायला पाहिजे. झेब्रा आपण आणायला तिकडे गेल्यावर दिसतच नाही का. ट्रॉफिक ट्रॉफिक ट्रॉफिक. मेट्रो मॉल. एवढा मोठा डंपर वाटतो याच्यात. छोटी गोष्ट पण एवढी मोठी वाटते ना, हे भारी वाटतं. मस्त आहे तर व्ह्यू. गुड टेबल. हेल्मेटचा व्ह्यू. बाईक सारखा काय बाईकची सीट वगैरे या साईडला सीट पण करतोय. फीचर आहे काय? हां, फीचर आहे त्याच्यामध्ये. नाही मी करतोय म्हणजे हाताने रे. हँडल थोडा राईटला गेलं ना, राईटला, लेफ्टला गेलं गेले. त्याच्यामध्ये मला आवाज पण बघायचा आहे गाडीचा कसा येतो त्याच्यात. हां, म्हणजे व्यवस्था रे. काय की नाही करायला लागेल. तो बोला तर भडवा व्हिडिओ पण काढतो आणि नियम पण तोडतो. कुठं आहे सिग्नल? मलाच नाही माहीत. एवढं सिग्नल
तर अशा प्रकारे आपण पोचलेलो आहोत. इथे तुम्ही बघू शकता, इथे बोर्ड दाखवलेला आहे, श्री दत्त देवस्थान मठ अट्टाळी कल्याण. तुम्ही ह्या रोडवरती लेफ्ट आलात की ते लेफ्ट मारायचा, इथून थोडा ऑफ रोड चालू होतो. इथून तुम्ही आत्ताच समजू शकता किती शांतता इथे, लोकांची रहदारी नाही, काही नाही. असा ऑफ रोड रस्ता आहे तिकडे जायला, रोडवरून जावं लागतं आपल्याला. खाली टाकली इथून उतरव ना खाली, उतरणार खाली, नाही घासणार. इथे घासायचे चान्सेस जास्त आहे, दगडावर पाहिजे होत्या. उतर इथूनच खाली. हा असं इथे लाकडी पूल आहे छोटा, खाली पाणी वाहत आहे. हे पाण्याचा आहे हा प्रवाह आहे, त्याच्यातून हा ब्रिज गेला आहे. सुंदर सुंदर. इथं एक्सप्रेस पाहिजे होती. मला नाही माहिती, मला वाटलं चांगला असेल रस्ता. एवढं पण नाही, ठीक आहे म्हणजे. खूप शांतता इथे. आलं वाटतं पहिले कोणतरी बाईक. कार दिसली तर कार आली. तिकडून चांगला रस्ता होता की रे. मलाच नाही तुम्ही आता केलाच ना ते फोर व्हीलरसाठी. इथे गर्दी नाही, पब्लिक आहे इथं. तर पब्लिक आहे रे. म्याव म्याव. इथे आल्यावर तुम्हाला हे मांजर दिसेल, ऑरेंज कॅट. म्याव. ह्याच मांजरीने आमच्या तेजसच्या गाडीवरती काही निशाण सोडलेत, जे आम्हाला आयुष्यभर लक्षात राहतील. कसा लोळते बघा, लोळ्या. हे लोळ्या, आय शाबाश. अजून अजून असा एवढा पटलीत बसलाय. फुल फोटोशूट चालू आहे, तुम्हाला दाखवतो बिहाइंड द सीन्स BTS. आणि ह्याची तुम्हाला कलाकृती दाखवतो. ह्याने केलं आमच्या गाडीच्या सीटवरती वार. हे बघा, सीट कवर त्याने ऑलमोस्ट फाडलं होतं. तर असा आहे हा बोक्या, नाव ठेवलं बोक्या. ए बोक्या, इकडं बघ. बोक्या. उन्हामध्ये भारी आहे. बोक्याचं फोटोशूट चाललं इथं, काय बोलणार आता. ए बोक्या. तर ते लोक, तर इथे आम्ही पोचलेलो मंदिराकडे. ते लिहिलं आहे श्री दत्त देवस्थान मठ अट्टाळी कल्याण. हा त्याच्या आजूबाजूचा परिसर. सो पहिला तेजस जातोय. यू गो तेजस, मी तुम्ही चुनताव. हातपाय धुवूनच जावं लागेल. सो इथे हातपाय धुण्यासाठी आहे, पण सध्या ते बंद आहे वाटतं. नाही आहे, ते आपण थोडे हात धुवू शकतो. पकड रे, असंच ठेव, बरोबर आहे. मी दिसेल त्यात बरोबर. इथे मंदिरात जायच्या आधी हातपाय धुणं गरजेचं आहे, शास्त्र असतं ते. तर हातपाय धुणं एक शास्त्र असतं. बरं, चलो चल. हे वासरू आणि त्याचं बछडं अशी प्रतिमा आहे. हा मंदिराचा गाभारा आहे.
समोर दत्ताची मूर्ती आहे. प्रवेशद्वारातून आपण आता लोक समोर दत्ताची मूर्ती दिसते. आम्ही तेजसच्या गावी गेलो होतो, तिकडे सुद्धा एक दत्ताचं मंदिर होतं. ते तसंच आहे, मूर्तीसुद्धा सेम तशीच आहे. मला तिकडची आठवण झाली. मागे जाऊन ते मांजरी किती आहेत इथे? इथे दोन बसल्या आहेत. तिथे एक वरती दिसते का नाही तुम्हाला माहीत नाही. तिथे एक वरती आहे. इकडनं व्ह्यू घेतला का? घेतो ना. सो बेसिकली हे मंदिर मांजर फ्रेंडली आहे. मांजर फ्रेंडली मंदिर. म्याऊ. हा नंदी आणि ते शंकराची पिंड आहे. दोन शंकराच्या पिंडी आहेत बाजूबाजूला. ते औदुंबर आहे. औदुंबरासमोर सुद्धा एक दत्ताची मूर्ती आहे. त्यांच्या पादुका आहेत आणि बाजूलाच आराध्य दैवत गणपती बाप्पा विघ्नहर्ता. आणि हे औदुंबराचं झाड आहे, त्याला पूर्ण सजवलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्या पाठीमागे सुद्धा पादुका ठेवलेल्या आहेत. आणि औदुंबराचं झाड आहे, सजवलं आहे पूर्ण. आणि इथूनच सरळ आपण आलो, तिची गांधारी नदी आपण म्हणतो, कल्याण पश्चिमेला गांधारी नदी. तिचा हा उल्हास नदी, तिचा हा व्ह्यू आहे. खूप शांतता इकडे. हे नक्की वाचा. पाणी पण शांत आहे. रिफ्लेक्शन दिसते का नाही? तर बेसिकली असं मंदिर आहे कल्याण पश्चिमेला. मला सुद्धा माहीत नव्हतं, मला तेजसने सजेस्ट केलं म्हणून आम्ही अचानक भयानक निघालो. माहीत नाही, म्हणजे जसं जमेल तसं थोडं थोडं शूट केलं आहे. आणि गर्दी खूप कमी असते, खूप कमी लोक आहेत. आज रविवार आहे म्हणून थोडी गर्दी आहे, नाहीतर नसतात लोक जास्त. पण अशी ही देवस्थानं किंवा ही जी स्थळं आहेत ही पर्यटनाच्या दृष्टीने आपण आणली पाहिजेत निदर्शनास लोकांच्या. खूप लोकांनी या भेट द्या, कारण आपण जर हिंदू देवस्थानांना किंवा अशा स्थळांना सहकार्य नाही केलं तर इतर कोणी करणार नाही आहे. आपल्या सहकार्याची त्यांना खूप गरज आहे. त्यामुळं जेवढं जमेल तेवढं तुम्ही या, व्हिजिट करा. खूप शांत जागा आहे, तुम्हाला नक्कीच प्रसन्न वाटेल. श्री स्वामी समर्थ.
टिंगरी ओय सॉम टिंगरी बघ टिंगरी गेला माझा गेला स्लो काय वाटतं तुम्हाला दगड पाण्यात गेला असेल